हॅलो हाय नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो. मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं एस प्रिया क्रिएशनमध्ये मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बॅक बोटनेक डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे. मैत्रिणींनो, मी 39 मापानुसार इथं मापं टाकून घेणार आहे. तर इथे बघा, मला तयार उंची 14 इंच हवी आहे. त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 15 इंचावरती माप टाकून घेतलं. त्यानंतर 39 मापासाठी मी 7.5 इंचावरती शोल्डर टाकलेली आहे आणि मुंडा खोली मी 8 इंचावरती घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी पाठीमागच्या मुंड्याचा असा आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग मी 9.5 इंचावरती टाकलेला आहे. त्यानंतर 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे. तुम्ही 2 इंचसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर कमरेचा चौथा भाग, तुमची जी काही कंबर असेल, त्यानंतर 1 इंच बॅक टक्स आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन. इथे एक मी अशी लाईन आखून घेतली. आता आपण गळ्याचं मार्किंग करूया. तर इथे बघा, मला मैत्रिणींनो तयार शोल्डर पट्टी हवी आहे 2.25 इंचाची. त्यामध्ये मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन इथे 3 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. आणि त्यानंतर उरलेली जी 4.25 इंचाची आपली गळा रुंदी आहे, मी इथे सुद्धा 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि त्यानंतर मला गळा उंची हवी आहे 1.5 इंच. त्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथे सुद्धा मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि असा बॉक्स तयार करून घेतला. आता यामध्ये मी बोटनेकचा आकार देऊन घेणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे इथे बोटनेकचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला पॅटर्न ड्रॉ करायचा आहे. तर त्यासाठी बघा, मी इथून 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि इथे सुद्धा मी 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. त्यानंतर इथून बघा, मी एक 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि इथून बघा, मी असं एक 8 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथून सुद्धा मी एक 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता हे जी मी केलेली मार्किंग्स आहेत ते मी जोडून घेणार आहे आणि एक बॉक्स तयार करून घेणार आहे. तर हे बघा, आपला असा बॉक्स तयार करून झालेला आहे. आता यामध्ये मी एक पॅटर्न ड्रॉ करणार आहे. तर त्यासाठी बघा, मी अशा प्रकारे टेपला फोल्ड करून घेतलेला आहे आणि असा त्याचा मध्य काढून घेतलेला आहे. आता या मध्यावरून मी एक पॅटर्न ड्रॉ करून घेणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे हा मी पॅटर्न ड्रॉ करून घेतलेला आहे. आता हे बघा, हा पॅटर्न मी दुसऱ्या बाजूला सुद्धा असा उठवून घेणार आहे. तर त्यासाठी बघा, मी असं फोल्ड केला आणि असा टॅप करून घेतलेला आहे. आणि आता हे जे आपलं पुसटसं दिसत आहे, याला मी असं त्याच्यावरून चॉकने फिरवून घेते, म्हणजे व्यवस्थित पॅटर्न आपल्याला स्टिच करता येईल. तर हे बघा, आपलं रेडी झालेलं आहे. तर आता आपण याला स्टिच करून घेऊया. तर हे बघा, मेन फॅब्रिकच्या बघा, मी सरळ भागावरती अशा प्रकारे मी अस्तर ठेवून घेतलेलं आहे. आता आपल्याला पॅटर्न स्टिच करायचा आहे. तर त्यासाठी बघा, मी व्यवस्थित अशा इथे पिना लावून घेतलेल्या आहेत आणि पॅटर्नवरून मी असे स्टिच करून घेणार आहे. आता हे आपलं स्टिच करून झालेलं आहे. आतला जो आपला भाग आहे तो मी कट करून घेते. थोडंसं आपल्याला मार्जिन सोडायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर आता इथे हा पार्ट आपला कट करून झालेला आहे. तर आता मी याला असे छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण हे अस्तर पलटे करू त्यावेळेस व्यवस्थित आपलं अस्तर पलटी होईल आणि फिनिशिंग आपली व्यवस्थित येईल. तर आता मी अस्तरला पलटी करून घेते. हे बघा, व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं
दोन्ही बाजूने मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीही असं आपल्याला खेचून व्यवस्थित सेट करायचं आहे। तर आता बघा मेन फॅब्रिकच्या वरून एक दाबटीप देऊन घेणार आहे। दाबटीप दिल्यामुळे काय होतं, व्यवस्थित आपला कपडा मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित आपलं जोडलं जातं आणि पॅटर्नला व्यवस्थित लुक येतो। त्यासाठी त्यावरून एक दाबटीप टाकून घ्यायची। आता इथे दाबटीप टाकून झालेली आहे। आता साइडने सुद्धा मी मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेते। त्यानंतर आपला जो बोटनेक आहे त्यावरून मी एक स्टिच मारून घेते। तर आता आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून झालेलं आहे। मी हा एक्स्ट्राचा जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कट करून घेते। तर आता हे आपलं कट करून झालेलं आहे। तर इथे बघा मैत्रिणींनो, मी अशा प्रकारे सेम याच कलरची मी नेट घेतलेली आहे आणि ती मी अशा प्रकारे ठेवून त्याच्यावरून एक स्टिच मारून घेणार आहे। नेट लावल्यामुळे काय होणार आहे मैत्रिणींनो, या पॅटर्नला एक असं छान असा लुक येणार आहे। त्यामुळे मी अशी इथे बघा नेटला असं व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेला आहे आणि तेवढीच नेट मी साइडने 1.5 इंचाचं मार्जिन सोडून 1-1.5 इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आणि आपण जे व्यवस्थित असं ड्रॉ जे केलेलं आहे नेट ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर स्टिच करताना अशा साइडने इथून अशा पिना लावून त्या स्टिच करू शकता। तर आता मी हे नेट जोडून घेते। तर इथे बघा मैत्रिणींनो, नेट जोडून झालेला आहे। आता मी गळ्याच्या बाजूने फिनिशिंगसाठी 1.5 इंचाची अशा प्रकारे मी पट्टी लावून घेणार आहे। आता ही क्रॉस पट्टी मी असे छोटे छोटे कट्स देऊन पलटवून घेणार आहे आणि आता पलटी करून याला मी दाबटीप देऊन घेते। तर बघा मैत्रिणींनो, बोटनेकला फिनिशिंग देऊन झालेली आहे। आता मी बॅक टक्स देऊन घेते। दोन्ही बाजूला मी अशा प्रकारे 1-1 इंचाचा बॅक टक्स देऊन घेतलेला आहे। त्यानंतर आता मी कमरेच्या बाजूने कमरपट्टी जोडून घेणार आहे। मैत्रिणींनो, शक्यतो करून बोटनेकमध्ये बॅक टक्स नाही दिला तरी चालतो, पण मोठं माप असल्यामुळे मी दिलेले आहे। आता मी ही कमरेची पट्टी पलटवून त्यावरून मी एक दाबटीप देऊन घेणार आहे। आणि नंतर मी आतल्या बाजूने पलटवलेली पट्टी जी आहे त्याला मी हात शिलाई करणार आहे। तर हे बघा मैत्रिणींनो, आपली सुंदर अशी सिंपल लुक अशी असणारी बोटनेक विथ डिझाइन आपली रेडी झालेली आहे। तर तुम्हाला ही डिझाइन कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
चला तर मग माझ्या गोड मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.